नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सिंहगड रोडवरील उड्डाणपूल चालू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. शरद पवार गटाकडून आंदोलन म्हणजे खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लवकरच सिंहगड रोडवरील उड्डाणपूल नागरिकांसाठी चालू करणार आहोत, अशी माहिती भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. गेले 8 ते 10 दिवस सिंहगड रोड ब्रिज चालू करावा यासाठी राष्ट्रवादी निरनिराळे पोस्टर लावत आहे. आज त्यांनी आंदोलन केलं. मला आपल्या सगळ्यांना एक सांगायची म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे की प्रशासनाने 8 तारखेला असं सांगितलं होतं की 8 तारखेला ब्रिजचं काम होईल, पण कॉन्क्रिटीकरण पावसामुळे शक्य झालेलं नाही आहे. तिसरा कोट दिल्याशिवाय जर आपण ब्रिज चालू केला तर तिथे खड्डे पडण्याची शक्यता आहे असं प्रशासनाकडनं इंजिनियरनी सांगितल्यामुळे आपण ते उद्घाटन घेऊ शकलेलो नाही. पण राष्ट्रवादी काहीतरी दाखवायचं म्हणून, कारण ते स्वतःनी काहीच कामं केलेली नाहीयेत, त्यामुळे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये फक्त निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करणं हे एकच काम आता विरोधी पक्षाला राहिले असल्याकारणाने ते त्याच्यावर आंदोलन करत आहेत. आणि मला खरंच सांगायला समाधान वाटतं की माझ्या सिंहगड रोडच्या कुठल्याच मतदारांनी आजपर्यंत तो ब्रिज चालू करावा याच्यासाठी आग्रह केलाय किंवा मला फोन केलाय असं काही झालेलं नाही. पण त्यांच्या नावावर राष्ट्रवादी आज आंदोलन करते. त्या आंदोलनामध्ये पण माझे सिंहगड रोडचे कोणीही नागरिक मला दिसून आलेले नाहीये. नागरिकांचं असंच सहकार्य मला राहावं. पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेस तिसरा कोट होईल आपण पुढच्या आठवड्यातच त्या ब्रिजचं उद्घाटन करू. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.